नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज आपण मालवणी पद्धतीने कालवं तयार करतोय. त्यासाठी इथे बघा कालवं आपण किती फ्रेश घेतली आहेत ती. तर ही ना कालवं आपण 2-3 वेळा धुवून घ्यायची आणि 2-3 वेळा धुतल्यानंतर सुद्धा असं दुधासारखं पाणी येणार आहे. पण त्यानंतर मग धुवायची नाहीत, तशीच टाकायची ती. तर पहिलं साफ कसं करायचं, तर ही कालवं ना दगडात असतात. तर ह्याला कुठेतरी छोटासा दगड सगळ्याच कालवांना चिकटलेला असतो असं नाहीये. कुठेतरी एखादं मांस असतं ना, तर त्याला चिकटलेलं असतं. पण सगळं जेवढे पण ह्याचे मांसाचे तुकडे आहेत ना, ते प्रत्येक चेक करायला पाहिजे तुम्हाला. नाहीतर मग कळणार नाही कशाला चिटकलेलं आहे ते. तर तेवढंच एक काम कठीण आहे, बाकी सगळं सोपं आहे. तर इथे आपली कालवं साफ करून 2-3 वेळा धुवून झाली आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीमध्ये मी कांदा टाकलाय, थोडासा टोमॅटो टाकलाय. तर तो चांगला फोडणीमध्ये परतून घेऊया. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FB पेज बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर इथे कांदा टोमॅटो छान असा आपला परतून झालाय आणि आपण हळद टाकतोय. मालवणी मसाला एकच टाकतोय आपण. मालवणी पद्धतीने आपण हे करतोय, त्याच्यामुळे मालवणी पद्धतीचं जेव्हा असं चिकन असू दे, मटण असू दे, तर आमचा घरचाच मसाला वापरला जातो आणि ह्याची चव तर अप्रतिम असते. तर इथे बघा आपण मसाला, मीठ सगळं टाकलंय. मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी सुद्धा टाकलंय आपण. आता आपण ह्याच्यामध्ये ना आपला मालवणी वाटप टाकतोय. तर वाटपामध्ये आपल्या वाटणाचा व्हिडिओ तर आहे चॅनेलवर, पण वाटपामध्ये काय आहे ते पण सांगते मी तुम्हाला. तर ह्याच्यात कांदा, खोबरा, लसूण, आलं आणि कोथिंबिरीचे देठ अगदी खमंग भाजून घेतलेले आहेत. कसे भाजायचे हे सुद्धा बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता आपण ही स्वच्छ साफ करून घेतलेली कालवं जी आहेत ती टाकली आहेत बघा. आणि ह्याच्यावर मी एक बटाटा टाकते. जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी सुद्धा चालेल. आणि कालवं आम्ही कोकणात ना 2-3 प्रकारे तयार करतो, त्यातलाच एक प्रकार तुम्हाला मी हा दाखवते. याच्या आधी सुद्धा एक माझा व्हिडिओ आहे, तो सुद्धा वेगळ्या पद्धतीने मी दाखवलाय, जर तुम्ही चॅनेलवर बघितलात तर. इथे आपण बटाटा टाकलाय. कालवाला स्वतःचं पाणी असतं, त्याच्यामुळे पाणी नाही टाकायचं. आता बघा एक वाफ आल्यानंतर किती पाणी सुटले. आपण एक थेंब सुद्धा याच्यात पाणी टाकलं नाहीये, तरी सुद्धा कालवं बघा कशी. आमच्याकडे कोकणात असा एक शब्द वापरला जातो की हे जसे मोठी मोठी कालवं दिसत होती तर आता ती बारीक झाली आहे, तर आळणं म्हणतो आम्ही त्याला. तर इथे बघा ती कालवा सगळी आळली असत असाच म्हणतात आमच्या कोकणात. आणि आम्ही प्युअर कोकणातनच ह्यो व्हिडिओ बनवतो, त्याच्यामुळे हे का आळणा म्हणतात हे आम्ही तुमका सांगते. आणि बटाटो शिजाक होयो म्हणून मी कोकमा जरा उशिरा घातलोय, त्याच्यामुळे नंतर कोकमा घातलास तरी चलता. बटाटो नसत तर आधी घाला. आणि ह्या कालवांचा आपण भाजी तयार करतो असो किंवा कालवा ही जी तयार करतो असो ना, तर ती जरा आंबट आणि तिखटच होईल तरच ती चवीक भारी लागतं. नाहीतर मग जर मळमळीत केलात ना तर चव नाही लागायची. आणि भातापेक्षाही ना चपाती भाकरीबरोबर एक नंबर लागतं. त्याच्यामुळे तुमका किती घट्ट पातळ व्हायचं असं करा. वरसून मी ही बघा कोथिंबीर सुद्धा टाकले आणि इथे अशी आपली कालवं बघा तयार.